डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला शपथ घेतली, निषेध करतो। या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आता काहीतरी महाविकास आघाडी सुद्धा आजच्या तारखेमध्ये बंदचं आंदोलन करतात, त्यांनी निवेदन केलं, या महाविकास आघाडीचा मी जाहीर निषेध करतो। याच्याकरता करतो की याच महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सगळ्यात जास्त संविधानाची छेडछाड कोणी केली असेल तर या महाविकास आघाडीच्या काळामध्ये काँग्रेसच्या लोकांनी दुरुस्त केलेले आहे। म्हणून समजो दोस्त कोण आहे और दुश्मन कोण आहे। जी आमचे मुर्दे पाडत आहे, जे आमचे भर दिवसा खून करत आहे, जे त्यांना पाठीशी घालत आहे आणि आजही बाबासाहेबांचे उपरे अनुयायी हे या सत्ताधाऱ्यांच्या समोर लोटांगण घेत आहे, ही सुद्धा या ठिकाणी खेदानं सांगायची गोष्ट आहे। दुर्दैव या चळवळीचं, या चळवळीने अनेक बळी दिले, या चळवळीने अनेक लढे यशस्वी केले, बलिदान दिलं आणि म्हणून हा लढा इथून पुढे चालूच राहील। आजच्या प्रसंगी जास्त बोलणार नाही, आजच्या प्रसंगी एवढंच सांगतो, माननीय तहसीलदार महोदय यांच्या मार्फत आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहे। त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीची प्रमुख मागणी आहे की त्याचा मृत्यू होण्याचं कारण पहिले स्पष्ट झालं पाहिजे, त्याचं शव विच्छेदन इन कॅमेऱ्यामध्ये झालं पाहिजे, त्याचबरोबर फॉरेन्सिकची टीम, त्याचबरोबर पॅथॉलॉजिस्ट, त्याच्या मृत्यूचं कारण जोपर्यंत आम्हाला समजत नाही तोपर्यंत आम्ही त्याच्या प्रेताचा अंतिम संस्कार आम्ही करणार नाही, अशी मागणी आम्ही केलेली आहे। म्हणून या ठिकाणी या महाराष्ट्राचा नेता, या देशाचा नेता, खंबीर वंचिताचं नेतृत्व, जे इथल्या वंचितांना आम्ही जात पाहत नाही, धर्म पाहत नाही, वडार, कोळी, तेली, माळी, मराठा कोणी असो, जो फुले शाहू आंबेडकर या विचारधारेसोबत प्रामाणिक आहे आणि या विचारधारेसाठी जर एखादा शहीद होत असेल तर वंचित बहुजन आघाडी